ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की जीवाचे कान करून ऐका. ते पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतात ते सांगतात आणि त्याचा सारांश असा की भगवंत म्हणतात की कापूर जसा अंतर्बाह्य पवित्र असतो तसा ज्याचा देह आणि मन शुद्ध असते त्याच्यापाशी शुचित्व नांदत असते. रत्न जसे आत आणि बाहेर स्वच्छ असते त्याची आभा आत आणि बाहेर एकच असते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष हा आत आणि बाहेर शुद्ध असतो. ते पुढे सांगतात की शरीर कसे लख्ख ठेवावे हे त्याला कळते त्याचप्रमाणे अंतरंगात ज्ञानदीप उजळला की तो खरा शुद्ध होतो आणि हे आकलन आपल्या ह्या बुद्धीला झाले पाहिजे. जोपर्यंत ज्ञानदिव्याने अंतःकरण लख्ख प्रकाशाने उजळून निघत नाही, मन जोपर्यंत सर्वार्थाने शुद्ध नाही तोपर्यंत या अंतःकरण शुद्धीसाठी केलेली इतर सर्व बाह्य कर्मे व्यर्थच आहेत असे ते सांगतात. पुढे वेगवेगळी उदाहरणे ते देतात. त्यासाठी सांगतात की अंतर्मन शुद्ध नसेल तर बाह्य उपचारांना काही अर्थ उरत नाही. कसे तर गाढवाला मोठ्या कौतुकाने तीर्थक्षेत्रावर न्हाऊ घालावे किंवा कडू भोपळा गुळात माखून खावा, तसे हे बाह्यकर्म असते. बाह्यकर्माने ज्ञान प्राप्त झाले असे कधी होते काय? ते सांगतात की बाह्यकर्मांनी हा देह उत्तम प्रकारे धुतला आणि शुद्ध ज्ञानाने अंतरंगातील दोष नाहीसा केला तरच म्हणजे अंतर्बाह्य निर्मळपणा सर्वत्र गच्छ दाटून येतो आणि तो सद्भाव वागण्या बोलण्यातून सहजपणे प्रगट होतो. अशा या योगी पुरुषाबद्दल सांगताना पुढे सांगतात की पाण्यात टाकलेला हिरा जसा पाण्यात विरघळून जात नाही, आधणातला दगडाचा खडा जसा शिजत नाही, त्याप्रमाणे विकल्पांचे समूह या योग्याच्या शुद्ध मनोवृत्तीला कधीही स्पर्श करत नाहीत आणि याच वृत्तीला शुचित्व असे म्हणतात. ज्याप्रमाणे ध्रुवतारा आकाशातल्या ग्रहांच्या आणि नक्षत्रांच्या भ्रमणकक्षेत त्यांच्याबरोबर फिरत नाही, त्याचप्रमाणे हा योगी पुरुष देखील क्षणभर सुद्धा चळत नाही. सुखदुःखांच्या कितीही लाटा आल्या आणि गेल्या, शरीरात आवेग दाटून आला व गेला तरी त्याच्या मनोधर्मामध्ये चांचल्य येत नाही. आई जशी आपल्या एकुलत्या एक असलेल्या लेकराला क्षणमात्र इकडे तिकडे होऊ देत नाही किंवा मधमाशी जशी मधाच्या बाबतीत लोभी असते, त्याप्रमाणे योगी ज्ञानी पुरुष आपल्या मनाला जपतो. इंद्रियांच्या दारात आपल्या मनाला क्षणमात्र उभे राहू देत नाही. भगवान पुढे सांगतात की पार्था, हा असा अंतःकरणाचा निग्रह जिथे आहे त्या ठिकाणी ज्ञानाचा उदय होतो. स्वतः अंतःकरण ज्याची आज्ञा आपल्या मस्तकावर धारण करते तो पुरुष म्हणजे मानवी रूपात प्रगट झालेले ज्ञानच असते असे अर्जुना तू खुशाल समज. परिसा परिसा श्रीकृष्ण जो भूतभार सहिष्णु तो बोलतसे विष्णू पार्थु ऐके म्हणे शुचित्व गायसे जयापाशी दिसे आंगमन जैसे कापुराचे कारत्नाचे दळवाडे तैसे सबाह्य चोखडे आत बाहेरी एके पाडे सूर्य जैसा बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला इही दोही परी आला पाखाळा एका मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मेळे निर्मळ होय बोले वेदाचेनी भलतेथ बुद्धी बळी रजे आरिसा उजळी सौंदणी फेडी तिगळी वस्त्रांचिया किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञानदीप अंतरी म्हणून शुद्ध मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी न्हाणीला कडुदुधिया माखिला गुळे जैसा वोसगृही तोरण बांधिले का उपवासी अन्ने लिंपिले
कुंकुमसेंदूर केले कांतहीनेने, कळसढिमाचे पोकळ जळो वरिले झळाळ, काय करू चित्रीव फळ आतुषेण, तैसे कर्म वरिचिले कडा, नसरे थोर मोले कुडा, नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे, म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे, ऐसे के जोडे, या लागी बाह्य भागू, कर्मे धुतला चांगू, आणि ज्ञाने फेडिला वंगू, अंतरींचा तेथ अंतर्बाह्य गेले, निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वची, म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत, जे स्फटिक गृहींचे डोलत, दीप जैसे, विकल्प जेणे उपजे, नाथिली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती, ते आईके देखे अथवा भेटे, परिमनी काहीची नुमटे, मेघरंगेन काटे, व्योम जैसे, येरहवी इंद्रियांचे निमेळे, विषयांवरी तरी लोळे, परिविकाराचे विटाळे, लिंपिजेना, भेटले या वाटेवरी, चोखी आणि माहारी, तेथ नातळे तिया परी, राहाटो जाणे, का पातिपुत्रांते आलिंगी, एकचिते तरुणांगी, तेथ पुत्र भावाच्या अंगी, न लगेच कामू, तैसे हृदय चोख, संकल्प विकल्पी सनोळख, कृत्याकृत्य विषेख, पुढे जाणे, पाणिये हिरान भिजे, आधणी हरळून शिजे, तैसी विकल्प जातेन लिंपिजे, मनोवृत्ती, तया नाव शुचित्वपण, पार्थागास संपूर्ण, हे देखसी तेथ जाण, ज्ञान असे, आणि स्थिरता साचे, घर रिगाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे, आयुष्यगा, देह तरी वरचिली कडे, आपुलिया परिहिंडे, परिबैसका न मोडे, मानसींची, वत्सा वरून धेनूचे, स्नेहरानान वचे, नवती भोग सतियेचे, प्रेम भोग, का लोभिया दूर जाये, परिजीव ठेविला चिठाये, तैसा देहो चाळिता नव्हे, चळुचित्ता, जातया भ्रासवे, जैसे आकाशन धावे, भ्रमणचक्रीन भवे, ध्रुव जैसा, पांथिकाचिया येरझारा, सवे पंथुन वचे धनुर्धरा, का नाही जेवी तरुवरा, येणे जाणे, तैसा चळन वळणात्मकी, असोनिये पाच भौतिकी, भूतोर्मी एकी, चळिजेना, वाहुटळीचे निबळे, पृथ्वी जैसी न ढळे, तैसा उपद्रव उमाळे, न लोटे जो, दैन्य दुःखी न तपे, भवशोकी न कंपे, देह मृत्युन वासिपे, पातलेनी, आरती आशा पडिभरे, वयव्याधी गजरे, कुजू असता पाठीमोरे, नव्हे चित्त, निंदा निस्तेज दंडी, कामलोभा वरपडी, परिरोमा नव्हे वांकुडी, मानसाची, आकाश हे वोसरो, पृथ्वी वरिविरो, परिनेणे मोहरो, हृदयवृत्ती, हाती हाला फुली, पासवणा जीवीन घाली, तैसा न लोटे दुर्वाक्यशैली, सेलिला सांता, क्षीरार्णवाचिया कल्लोळी, कंपुनाही मंदराचळी, का आकाशन जळे जाळी, वणवियाच्या, तैसी आल्या गेल्या उर्मी, नव्हे गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्यक्षमी, कल्पांतीही, पै स्थैर्य ऐशी भाष,
बोलिजे जे सविशेष ते हे दशागा देख देखणेया, हे स्थैर्य निधडे जेथ आंगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निधान साचे, आणि इसाळू जैसा घरा का दंदिया हतियेरा, न विसंबे भांडारा बद्ध कुजैसा, एकलौतिया बाळका वरी पडवनी ठाके अंबिका, मधुविशी मधुमक्षिका लोभिणी जैसी, अर्जुना जो यापरी अंतःकरण जतन करी, नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या, म्हणे काम बागुल ऐकेल हे आशा सियारी देखैल, तरी जीवा टेकैल म्हणून बिहे, बाहेरी धीट जैसी दाटुगा पतिकळासी, करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी, सचेतनी वाणेपणे देहा सकट आटणे, संयमावरी करणे बुझू निघाली, मनाचा महाद्वारी प्रत्याहाराचा ठाणांतरी, जो यमदम शरीरी जागवी उभे, आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी, चंद्र सूर्य संपुटी सुये चित्त, समाधीचे शेजे पासी बांधो निघाली ध्यानासी, चित्त चैतन्य समरसी आतुरते, अगा अंतःकरण निग्रहो जो, तो हा हे जाणिजो, हा आथि तेथ विजयो ज्ञानाचा पै, जयाची आज्ञा आपण शिरीवाहे अंतःकरण, मनुष्याकारे जाण ज्ञानचितो,